हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप सगळेजण मस्त आणि मजेत असतील आणि मजेतच असायला हवं. तर बघा, खूप दिवसांनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि घराला फरशी टाकायचं चाललेलं आहे, म्हणजे पूर्ण काही झालेलं नाही अजून, टाकायची निम्मी झालेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते किती झाली आहे. इकडे बघा, आर्यनचं चालले पाणी मारायचं. तार कंपाऊंड जे करायचं ते अँगल खाली शिमिटामध्ये पॅक केलेले आहेत आणि मग त्याच्यामुळे आर्यन पाणी मारतोय. आर्यन भिजवू नको तिला. तुम्हाला आधी आतमधल्या ज्या फरशा टाकल्यात त्या तुम्हाला दाखवते, चला. बघा, इथे टाकलेलं आहे पायरीला. तुम्हाला आतमध्ये फरशी किती टाकली ते दाखवते, चला आतमध्ये. बघा, इथं मस्त अशी टाकलेली आहे ढोलपुरी. आणि आम्ही दुकानात जेव्हा सिलेक्ट करायला गेलो तुम्हाला दाखवलं होते एका ब्लॉग मध्ये, त्यावेळेस किती छान वाटत होती. पण आता अशी का दिसते काय माहिती. तुम्हाला छान वाटते का तुम्ही सांगा, पण मला तर छानच वाटत नाही. हे तुम्हाला छान वाटते का ते नक्की कमेंट करून सांगा. छान आहे, छान आहे. तर आतमध्ये दाखवते काय काय झाले का. इथे बघा, सगळं राडा, फरशी ठेवलेलं, पाणी, हे सगळं म्हणजे सामान जे आहे ते इथे ठेवलेलं आहे त्याच्यामुळे. तर इथे आतमध्ये तर बघा, किचनची फरशी जी आहे तर ते टाकून झालेली आहे. किचनची फरशी तर घेतली झाली फरशी बसून. किचनची जी वरची आहे तिने अजून बसवली, तर ते किचन बनवल्याच्या नंतर बसवते. तोपर्यंत चला बाकीचे दाखवते. इकडे बघा, जिना पण मस्त असा तयार झालेला आहे. आणि तिकडे बघा, एका बेडरूम मध्ये झालेली, म्हणजे अजून खूप कामं राहिले. इथं कालच बसवल्यामुळे ह्याच्या इटा अशा इटा ठेवलेल्या आहेत. कालच बसवली इथं बेडरूम मध्ये. मग वाटते छान आहे ना. किचन मध्ये आम्ही त्या ह्याची फरशी बसवली आहे. काय हो, तर बघा, माझ्या लक्षात येत नव्हतं कोणती फरशी बसवली, तर आता लक्षात आलं म्हणून सांगते. मॅटची फरशी बसवली, कारण त्या फरशीवरून अजिबात घसरत नाहीये पाणी जरी सांडलं तरी, म्हणून मग तशी बसवलेली आहे. इकडे बघा, बाथरूम मध्ये मस्त अशी सगळी माशाची फरशी बसवलेली आहे. अंघोळीचं बाथरूम आहे. आणि इकडे टॉयलेट मध्ये अशी फरशी बसवलेली आहे. तर टॉयलेट मधली थोडीशी राहिली आहे बघा, इथं राहिली आहे, कारण अशी डिझाईन मधली जी फरशी होती ते संपलेली आहे, म्हणून मग थोडीशी राहिली बघा तिथं बसवायची. बाकी पूर्ण सगळीकडून झालेली बसवायची, फक्त इथेच राहिलेली थोडीशी. आणि आज बहुतेक ह्या बेडरूम मध्ये बसवायचे असते, अजून काय आलेलं नाही तिथं. तोपर्यंत म्हटलं व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करा. खूप दिवस झाले मी काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही, किती काम झाले घराचं, म्हणून मग म्हटलं आज शेअर करावं. तर एवढे फरशी बसून झालेले, म्हणजे उरकेल आता लवकरच. टॉयलेटची, बाथरूमची झाली, किचनची झाली, एका बेडरूमची झाली. आता फक्त एका बेडरूमची आणि हॉलची राहिलेली आहे. तर ती आता आज बसवून घेतली ते बेडरूमची, उद्या बसवतील हॉलची. किचनची बोलली का मी आधी, राहिली म्हणून, सॉरी चुकलं असेल तर काय. हॉलची राहिली आहे आणि आता आज बसवतील इथं बेडरूमची, आणि मग उद्याच्याला हॉलची बसवतील बहुतेक. देवघराला पण खालून लावलेली बघा फरशी. इथे हॉलमध्ये आपलं पोर्च मध्ये बाहेरून निघलेलं आहे, पण हॉलमध्ये असा त्याचा दरवाजा येणार आहे किचन त्या देवघरचा. बघा, देवघर मध्ये इथं साईडने जी फरशी आहे ती बसवून घेतलेली आहे बघा. काय छोटी फरशी नाजूक, त्याच्यामुळे छान वाटते. तर एवढी कामं झालेली आहेत इथं. तर बघा, माझ्या एवढ्या वर्षी झालं लक्षात येत नव्हतं किचन मध्ये फरशी मॅटची टाकलेली, कारण की आपण किचन मध्ये कसं सारखं पाणी असणार आणि सांडल्याच्या नंतर किचन मधली फरशी जी असते ती घसरते, त्याच्यामुळे मॅटची फरशी टाकलेली बघा.
सेम म्हणजे पलीकडं हॉलमध्ये किचनमध्ये जशी फरशी आहे तशीच आहे, पण ही मॅटची आहे, जेणेकरून पाणी जरी सांडलं तरी बघा इथं पाय घसरणार नाही अजिबात सुद्धा. म्हणून किचनमध्ये तेवढी मॅटची टाकली, बाकीकडे टाकलेली आहे मॅटची नाही आहे बाकीकडे दुसरीकडे. सो एवढं काम झालेलं आहे घराचं, होईल लवकरच पूर्ण. तरी अजून 2 महिने तर जातीलच. कलर आलं, फिटिंग आलं, बाकीचे जे काय काम असतील ते आलं. तर बघा इथं आधी एकच नळ काढला होता बरं का, आणि मी परत दुसरा इथं काढायला लावला, कारण की ह्या नळाला जे पाणी येणार ते वर जी टाकी बसवली तुम्हाला दाखवते, वर पण जाणारच आहे मी. तर त्या टाकीचं पाणी येणार इथं भांडी धुण्यासाठी, आणि मग हा नळ नंतरनं बसवून घेतला, लक्षात आल्यानंतरनं प्यायच्या पाण्यासाठी. तर आम्ही आमची घरची जी विहीर आहे, विहिरीचंच पाणी पितो, आणि विहिरीचं पाणी कधीही पिलेलं चांगलंच असतं खडकातलं. तर विहिरीचं पाणी पिल्यामुळे मग आम्ही फिल्टरचं पाणी काही घेत नाही, आणि म्हणून मग विहिरीच्या पाण्याचा जो नळ आहे तो सुद्धा इथे काढून घेतला. म्हणजे पिला जरी पाणी भरायचं म्हटलं पिण्यासाठी तरी इथंच भरता येईल आतमध्ये किचनमध्ये. सो त्याच्यामुळे परत नंतर बघा हे दिसत असेल तुम्हाला आत्ताचं काम, नंतरचं काम. हे आधीच आहे आणि हे आत्ताच आहे. तर वरच्या टाकीतलं खाली ते पोर्चमध्ये जी टाकी आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. खाली पोर्चमधले, त्या पोर्चमधल्या टाकीतून वर पाणी जाणार, वरच्या टाकीत तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. ते बघा आणू इथं पाणी भरते फरशी भिजण्या, म्हणजे ते फरशी लावायच्या आधी याच्यात भिजू घालतात फरशी. बघा इथं लावलेली आहेत आज. देवघराची दिसते बहुतेक, थांबे सर हाताला लागल. देवघराची फरशी बघा याच्यात, तर देवघराला लावायची असेल बहुतेक, त्याच्यामुळे त्यांनी भिजू घातली. हा घालता सोडते. तर इथे बघा पोर्चमध्ये जी आपण पहिली आधी टाकी काढून घेतलेली होती, तर आधी याच्यात पाणी येणार इथून पाईपामधून, आणि हे पाणी नंतर मग ह्या टाकीतून तिथे कॉक आहेत बघा, कॉक दाखवते तुम्हाला. बघा हे वर जाणार, वरच्या टाकी तुम्हाला दाखवते, वरची टाकी पण. आणि तार कंपाऊंड करण्यासाठी बघा कडेने कसे गज ठोकून घेतलेले आहेत, पूर्ण तार कंपाऊंड करायचे. तर तुम्हाला आता वरचं दाखवते. ही बघा किचनची, आणि मी तुम्हाला सांगायचं राहून गेलं, किचनची जी फरशी मी सिलेक्ट केली होती मागच्या व्हिडिओमध्ये, मी फरशीचा सिलेक्ट केलेला व्हिडिओ आहे म्हणून असं टाकलेलं आहे, त्याची लिंक दिली होती की याच्या डिस्क्रिप्शनमध्ये. तर त्याच्यामध्ये मी फळांची केली होती फरशी चॉईस नाही का, ते टाकण्यासाठी. पण यांनी म्हणजे फोटो तर काढून घेतले होते त्यांनी, पण दुकानदारांनी फरशी जरा चेंज दिली, म्हणजे बघा ही दिली, आणि फळांची होती ती वेगळी होती. सो मी तर नकोच म्हणत होते लावायला, पण आता ते बोलतात आली तर लावायचं नाही काय वाटत, छान वाटते म्हणून. पण ती फळांची जरा जास्त छान वाटत होती मला. सो जाऊ द्या मरू द्या, आता कशी तरी आली, आता लावायची हीच छान वाटते. तुम्हाला पण छान वाटते का तसं मला कमेंटमध्ये सांगा. इथे सगळा पसारा राडा राडा झालेला आहे बघा. फरशी टाकायच्या आधी जी खाली टाकतात ना सिमेंट ही, तर ह्याच्यात हे कालवतात ते, त्याच्यामुळे इथे आता ते भांडी सिमेंटाचे झालेत सगळे. तुम्हाला वरची टाकी दाखवते. इकडे शापूवर पाणी चालू आहे बघा. गज दिसतात का बघा, गज सगळे ठोकून घेतलेले, तरी निम्मे झालेत, निम्मे राहिलेत आहेत अजून. मागच्या साईडनी खूप खडूक असल्यामुळे खाली खड्डे जात नाहीत, सो त्याच्यामुळे राहिले. आणि इथे बघा ह्या टाकीत पाणी येणार खालच्या टाकीमधून, आणि मग ह्या टाकीमधून जे पाणी आहे ते सगळीकडे पुरवलं जाणार, जसं की किचनमध्ये येणार, आणि झाडांना ते खाली हो का कुठे कॉकवर इथे समोर खाली कॉक दिसतो का लाल, तो कॉक केलाय कशासाठी, तर झाडांना पाणी जाण्यासाठी. कारण तो कॉक जर चालू केला तर प्रेशरने सगळ्या झाडांना पाणी जाणार, म्हणून कॉक दाखवते बघा. तर या टाकीमधून चालू जरी नाही केलं, म्हणजे चालू करायची गरज नाही, फक्त ते कॉक केलाय, तो कॉक चालू केल्याच्या नंतर डायरेक्ट झाडांना पाणी जाणार. कडेने सगळी झाडं लावायचे इथं.
इकडे बघा खड्डे काय नीट पडलेले नाही आहेत इथं, त्याच्यामुळे त्या खड्ड्यांमध्ये पाणी सोडलेलं आहे. तर हा असा आहे स्लॅब आपला. पाणी चालू शापवर दिसते का? सो कसं झालंय आमचं घर, आणि घरात आता फरशी टाकल्यावर खूप छान दिसायला लागलंय. जसं जसं कामं होत जातील तसं तसं घराला अजून छान लुक येणार आहे. कारण की कसं असतं ना, आपलं जरी असलं तरी आपण आता मेकअप केल्याच्या नंतर कसं छान दिसतं, तसं असा घराचा मेकअप होल्याच्या नंतरनं, रंग कलर ही सगळं दिल्याच्या नंतरनं घर अजून सुद्धा छान दिसणार आहे. सो मी तुम्हाला अशीच घराची काय काय कामं झाले ते शेअर करत राहील. फक्त तुम्ही माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा, आणि चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पडेल. आणि बेल प्रेस करा, पहिलं तर बेल प्रेस करा सबस्क्राईब करून, म्हणजे मग व्हिडिओ अपलोड केल्या त्याचं नोटिफिकेशन पहिल्यांदा सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. सो असा होता आजचा हा व्हिडिओ. आणि तुम्हाला कसा वाटला, किंवा मग किचनची फरशी ही मी सगळं तुम्हाला दाखवलं ते सुद्धा छान आहे का, तसं सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर ना आम्हाला जरा जास्त छान वाटतं, आणि आम्हाला तुम्ही आमचं म्हणजे नाही का घराचं काम कसं चाललंय, किंवा फरशी छान वाटते का, आणि जरी नाही वाटली तरी पण तसं सांगा, कारण तसं पण काय राग येणार नाहीत. तुम्हाला विचारण्यासाठीच तर व्हिडिओ टाकलेले असतात. छान वाटते तसं, छान वाटत असते तर छान टाका, आणि नसले वाटत तर तसं पण सांगा की ताई याची फरशी छान नाही वाटत म्हणून. सो चला, आजचा व्हिडिओ जर असेल तर मी इथंच एंड करते. बाय सगळ्यांना, भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये.